भजने बिजने कोणी असले तर त्याला ठेवा। रावणाने सीता पळवली हे अजिबात लोकांना सापडा, पळून जाऊ दे, काय तुला तकलीफ नाही झाली। पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-3 वेळा सांगा ना रोज। तर रावणाचा असा खेळ केलाय कीर्तनकारांनी भजनेनी, सीता पळवते, पळू दे, तुला काय तकलीफ आहे, पळून तू। पण रावणाच्या 4 गोष्टी ध्यानात ठेवा। एक आईसाठी आत्मलिंग आणणारा पहिला भक्त रावण। लंका स्वनेची होती तरी शंकराची भक्ती करीत होत। इथं साधं सरपंच झालं तर देवळात येत नाही, तुम्ही उरकून घ्या बघ। अरे तू 2.5 वर्ष या असा भावड्यावर काय करू। 7.5 लाख रुपये घातले ग्रामपंचायतीचा सदस्य आला आणि बायको का दिला पाहिजे टोळीची मुकादत नाही, लोक दिले इथे ते मोकळी गवाय। काय माणसे 12:39 ला लग्न दुपारा, 39 ला लग्न, 12:39 ला म्हणजे 1 ला लग्न, 45 डिग्री तापमान, धोत्रावाल्यांना दम निघा एवढं गरमान, हे जीन पॅन्ट वाले बसाच्यात कशी। या लग्नाला फटाके दुपारच्या 45 डिग्री तापमानाला फटाके आणि त्याच्यात नवरदेव बाहेरा ठोय 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 ठोय, ते नवरदेव उड्या हाणायचे, त्याला वाटतं शांताबाई आली। बाकीचे म्हणले ते फटाके, मग ते 40,000 पाण्यात गेले का काम आले। चला थोडं पुढं, तुम्हाला पुढे जायचंच का, आता अख्खे कीर्तन तिथंच भुंगायचं आपल्याला। रावणाने आईसाठी आत्मलिंग आणलं म्हणतात, तसंच तो ईद त्या वाल्याचा केला लोकांनी, ही भजने द्या तेव्हा। लोक म्हणले वाल्यानं 7 रांगण बामणं मारली, एवढी बामणं होती का तेव्हा। बरं मारायचा हिशोब कसा काढला पाहिजे येते। एक बामण मारला एका अशी किती भरली 7, एवढी बामणं आणली कुठून होत्या। इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्याला एवढी आणली कुठून। बरं आणली तर आणली, बामणं डोंगराला गेलती का, त्यांना गावातलंच खपा ना। तुम्ही वाचिता कुठून, तसं नाही येते। वाल्यासारखा नशिबान माणसच नव्हता मला, त्याला नारद भेटायला गेलाय आणि अगोदर रामायण